हा आवाज ऐकला तुम्ही? तुम्हाला आणि आम्हाला हा आवाज माहिती आहे, पण आपल्या पुढची येणारी पिढी हा आवाज ओळखू शकणार नाही. ही आहे आपली चिमुकली चिमणी, जी आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ह्यांच्या विलुप्त होण्यामागे बरीच कारणं असू शकतात, जसं की शहरातलं बदलतं वातावरण, मोबाईल टॉवरचं रेडिएशन, हानिकारक रसायन आहे. पण काही अशी सुद्धा माणसं आहेत जे ह्या चिमण्यांची काळजी घेतात, आणि त्यामधूनच एक आहेत आपले नंदन हांडे पाटील सर. चिमण्यांचं पालनपोषण करणारी जागा बनवावी असं तुम्हाला कधी आणि का वाटलं? 2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. एकदा रस्त्यावरनं जात असताना अचानक वरनं चिमणी खाली पडली. वर बघितली तर कावळे होते तिकडे. ती चिमणी पडली. खूप दुःख झालं, कारण ती चिमण्यांची संख्या जी कमी होते त्याच्यामध्ये आणि एक चिमणीचा मृत्यू झाला तिथे. आणि चिमणीला मी हात लावू शकलो नाही, कारण मला माहिती आहे चिमणीला जर मी पकडलं तिकडे तर दुसऱ्या चिमण्या तिला ताबडतोब मारून टाकणार, कारण त्यांना ह्युमन बॉडीचं एक सेन्स असतो तिकडे. पण त्यानंतर एक अभ्यास केल्यानंतर की चिमण्या कमी होत चालल्यात संपूर्ण शहरामधून. फक्त शहरात 4च पक्षी राहिले: कावळा, कबूतर, चिमणी, पोपट. पोपट फार कमी आहेत, त्याला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात. कबुतरांचा काहीच उपयोग नाही आहे. कावळा सगळीकडे फिरत असतो तिकडे तिकडे. पण चिमण्यांचं काय? तर माझे एक दुसरे मित्र आहेत, ते आंध्र प्रदेशमध्ये त्या गोष्टीवरती काम करत होते. त्यांच्याशी मी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं की मी काम करतो. मी म्हटलं की कशा पद्धतीने करता येईल? तर त्यांनी मला सांगितलं, आणि ताबडतोब दुसऱ्या कोणाचीही मदत न घेता त्यातल्या त्यात मी सुरुवात केली. तर काय करायला पाहिजे? तर चिमण्यांना काय लागतं किंवा माणसांना लागतं ते खाणं लागतं. माणसाला किंवा चिमण्यांना खाणं लागतं. खाणं जर का जिथे मिळत असेल, पाणी जिथे मिळत असेल आणि राहण्याची व्यवस्था होत असेल, तर मनुष्य काय प्राणी काय ते सगळे पाहिजे तिथे राहतात. तसं बघायला चालू केलं तर फिडर म्हणजे तांदळाच्या लोंब्या, ज्या आपण घरात फक्त कधीतरी दसरा दिवाळीला तोरण म्हणून लावतो तिकडे, तर त्या ओंब्यांचे जर का गुच्छ बनवला आणि तो आपल्या गॅलरीमध्ये आपण अडकवून ठेवला तर त्या खायला चिमण्या येतातच. आणि म्हणून त्या पहिला फिडर बनवला. तो सगळा मार्केटमधनं, म्हणजे आपल्या इथे शेतकरी आता शेती कमी होत चाललेली. आम्ही त्याला प्रमोट केलं. त्यांना सांगितलं की तू शेती कर, त्याच्यासाठी येणाऱ्या बी बियाणांचा खर्च आम्ही देतो आणि फक्त ते केलेलं संपूर्ण उत्पादन आम्ही विकत घेतो, आणि ते आपण फिडर बनवून सगळ्यांना मोफत देऊ सुरुवातीला. चिमण्यांचं पालनपोषण करण्यासाठी तुम्ही काय करता? त्या चिमण्यांच्या संवर्धनासाठी मी काय करू शकतो याच्यावरती विचार केल्यानंतर मला जाणवलं की माझ्या आसपास, मी दादर पनवेल असा असतो तिकडे, तर माझ्या आसपास भातशेती आहे. तर त्या भातशेतीतल्या त्याच्या कोंब्या ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रमाणात लावून ठेवल्या तर त्या चिमण्या खातात. चिमण्या ज्वारी, बाजरी, मका आणि भातशेती ह्याच्यावरती ते दाणे टिपत असतात. शहरात त्यांना तेवढंच मिळू शकतं, कारण आता भातशेती कमी होत चालली आहे, इमारतींची शेती वाढत चाललेली आहे. त्यामुळे शहराच्या आसपासमध्ये जर त्यांना आपण फिडर देऊ शकलो तर तो चिवचिवाट जो आहे, तो जो लहानपणी ऐकत होता तो कायम याच्या पुढची पण पिढी ऐकत राहील, नाहीतर हे विलुप्त होऊन जाणार. चिमण्या विलुप्त होत आहेत यावर तुमचं काय मत आहे, आणि विलुप्त होण्याची काय कारणं आहेत? पण चिमण्यांची संख्या कमी होत चालली त्याची कारणं दोन. एक तर आपल्याकडे आता रेडिएशन झालेलं आहे, मोबाईलचा वापर जास्त वाढलेला आहे आणि संपूर्ण फार गोंगाट झालेला आहे. चिमणी हा शांतताप्रिय असतो, त्यामुळे चिमणीचं आयुष्य फक्त 4.5 वर्षाचं असतं आणि तिचं वजन 24 ग्रॅम ते 38 ग्रॅम जास्तीत जास्त. तर त्या बिचाऱ्या चिमणीचं संवर्धन झालं तर शेती पण जिवंत राहील. ह्या अनुषंगाने हा केलेला प्रयत्न आहे तिकडे. आणि हा आता लोकांना आणि मुलांना 7वी 8वी 9वी आणि 6 ते 65 वयोगटातल्या माणसांना ते कसं करायचं ते शिकवतोय, जेणेकरून ही प्रथा पुढे जाईल. आमची तर ही आता शेवटची पिढी, पण ह्याच्या पुढच्या पिढीसाठी माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आता एखादा हा घट्ट बनवण्याचा कार्यक्रम हातात घेतल्यानंतर त्यांना एक फावला वेळ जो असतो त्यातनं एक आनंद मिळेल आपल्या हाताने काहीतरी बनवल्याचा. तो एक स्वतः आर्किटेक्चर असेल, स्वतः इंजिनियर असेल, तो एक स्वतः कन्स्ट्रक्शन करणारा माणूस असेल आणि त्या घरट्यातनं काही बदल केले तर ती त्याची क्रिएटिव्हिटी असेल आणि एक कॅरिक्युलममधनं तो बाहेर पडतोय तिकडे. आणि तसंच हे फिडर सुद्धा बनवताना हाताला एक काम मिळतं आणि ते कामाचा आनंद स्वतः उपभोगता येतो. आणि तो आनंदच माझं म्हणणं आहे सगळ्या पिढीने दुसऱ्याकडे, आपल्या मित्रांकडे, मैत्रिणीकडे हा शेअर केला तर हे पुढे चालू राहील तिकडे. अन्यथा आपण म्हणता तसं हे विलुप्त होत जाणार आणि त्याला आपणच जबाबदार. तुमच्या मते चिमण्यांना वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? शहरातली चिमण्यांची संख्या ही वाढण्यासाठी आपल्याला फक्त एवढंच करणं गरजेचं आहे की आपण त्यांचा दाणा, पाणी
आणि निवासस्थानाची व्यवस्था जी आपण करतोय, जी आता नेस्टमधनं करतोय किंवा फिडरमधनं करतोय, ही आता बरीचशी माणसं करतायत. पण ही संख्या आणखीन वाढणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या घराच्या आसपास चिवचिवाट हा चालू राहते. आणि त्याच्याच अनुषंगाने आपण एक सेव्ह चिवचिव म्हणून जे कॅम्पेन करतोय ते सुद्धा माझ्या मोबाईलवरती ठेवलेलं आहे. पण जेणेकरून पुढच्या पिढीला हा चिवचिवाट ऐकायला मिळेल आणि त्यातनं प्रेरणा घेऊन पक्ष्यांचं संवर्धन होईल, हीच प्रांजली इच्छा. आत्ताच्या जनरेशनला तुम्ही काय मेसेज द्याल? पक्षी म्हणजे जो चिमणी जी संपूर्ण शहरातनं नष्ट होत चाललेली आहे. फक्त कावळे, कबूतर आणि पिंजऱ्यामध्ये पोपट. चिमण्या आपल्याला हव्या आहेत तरच शेती जिवंत राहील. शेती जिवंत राहिली तर माणसाला खाद्य अन्न पुरवठा मिळू शकेल. एवढीच माझी म्हणणं. And with this, I conclude the next message to the next generation. Sparrows need humans to help them survive. Don't let sparrows become a memory. Thank you very much.